ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि आता गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू। 1500 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असेल। यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान। गुंडरे घराण्याला संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीच्या पूजनानंतर निघाली बैलजोडीची मिरवणूक। गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनानिमित्त पंकजा मुंडेंच्या हस्ते परळीत वृक्षारोपण। स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं पंकजा मुंडेंचं आवाहन। विपश्यना केंद्रातून परतल्यानंतर धनंजय मुंडे मतदारसंघात सक्रिय। माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटात फूट। शहराध्यक्षांकडून संताप व्यक्त। नवीन आलेले लोक जुने कार्यकर्त्यांना कुरघोडी करतायत। शहराध्यक्ष घोगरे यांचा थेट आरोप। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यात तहसीलदार अनुपस्थित। नांदेडच्या किनवट दौऱ्यात तहसीलदार शारदा सोंडेकर गैरहजर। दौऱ्यात गैरहजेरी ही गंभीर बाब। जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया। तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली। भाजपचे आमदार संदीप जोशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे नागपुरात उद्घाटन। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आरपीटीएस रोडवरील कार्यालयाचं उद्घाटन। कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदेंची उपस्थिती। वधूवराला दिल्या शुभेच्छा। मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा। जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खेडेकरांची भावना। मनसेच्या वैभव खेडेकरांची फेसबुक पोस्ट चर्चेत। मी राज ठाकरे यांची भक्ती केली, इतरांसारखं नाव वापरून व्यापार केला नाही अशी पोस्ट। अमोल मिटकरींवर कार्यकर्ते अब्रू नुकसानीचा दावा करतील, पण तो फक्त 5 ते 10 रुपयांचा असेल। मिटकरींनी केलेल्या आरोपानंतर हाकेंचा मिटकरींना खोचक टोला। परभणी जिल्ह्यात आमची स्वबळाची तयारी। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंची मागणी। भुमरेंच्या वक्तव्यानं महायुतीत वाद होण्याची शक्यता। वाशिम जिल्ह्यात अवैध कापसाच्या एचटीबीटी बियाणं विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाचा छापा। कृषी सेवा केंद्र केलं सील, एकाला मुद्देमालासह अटक। धाराशिवमध्ये शेतकऱ्याचं एमआयडीसीच्या बोर्डवर चढून आंदोलन। औद्योगिक विकास महामंडळानं 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक। भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादक संघाच्या प्रमुख नेत्यासह दोघांचे नामनिर्देश अर्ज बाद, तर 68 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये विवाहितेचा अमानुष छळ केल्याप्रकरणी कारवाई। मारहाण करणाऱ्या 6 जणांना अटक। माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। अहिल्यानगरच्या जामखेड आणि नगर शहरात गोळीबाराच्या घटना। जामखेडमध्ये लघुशंका करू नका असं म्हणत केला गोळीबार। या प्रकरणी 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तर नगर शहरात वर्चस्वाच्या लढाईतून गोळीबार 3 अटक। नांदेडमध्ये प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची देखील केली मागणी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील शेर्ले गावात तेरेखोल नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेला 7 वर्षांचा मुलगा बेपत्ता। पोलिसांकडून स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू। लातूरच्या उदगीरमध्ये लग्नाच्या वराडीमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। राजर्षी शाहू महाराज चौकातील घटना। दगडफेक झाल्यानं बाजारपेठेतील दुकानदारांनी बंद केली दुकानं। वाशिमच्या मालेगावमधील पांगरीमध्ये शेती मशागतीची कामं करताना ब्रेकऐवजी ऍक्सिलेटर दाबल्यानं ट्रॅक्टर विहिरीत पडला। चालकानं वेळीच बाहेर उडी घेतल्यानं मोठी हानी टळली। ओव्हरटेक करताना जीवावर बेतलं। ट्रकची धडक बसता दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू। खेरडी परिसरात रात्रीच्या वेळी घडला भीषण अपघात। नियंत्रण सुटलेली दुचाकी थेट ट्रकवर आदळल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर। चंद्रपुरातील रानटी हत्तीच्या शोध मोहिमेत एबीपी माझा देखील सहभागी। नाईट व्हिजन ड्रोनच्या माध्यमातून हत्तींचा शोध सुरू। अकोल्याच्या बार्शी टाकळीमध्ये ज्वारीच्या शेतात कणसावरच्या नागाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। शेतात ज्वारीची कापणी सुरू असताना एका कणसावर हा कोब्रा जातीचा साप फणा काढून बसला होता।
अकोला 60 वर्षीय माजी उपअभियंत्याची निर्घृण हत्या. आरोपी महेंद्र विश्वासराव पवार यांना छाती आणि डोक्यावर धारदार शस्त्राने केले वार. संपूर्ण घटना सीसीटीव्ही चित्रित. जळगावच्या भडगावमध्ये बिबट्यानं पाडला 18 शेळ्यांचा फडशा. बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमध्ये सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीनं शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचं आयोजन. सरसकट पीक विमा, शेतीला मोफत वीज या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसची पदयात्रा. आणि आता काही रिपोर्ट सविस्तरपणे पाहूयात. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल लिलाव प्रकरण